श्रीवर्धनकर आहे। आज मी माझ्या गावी आला आहे। नमस्कार, मी स्वाती श्रीवर्धनकर। आमचं श्रीवर्धन हे गाव आहे, निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्रीवर्धन असं गाव आहे। आणि आमचं घराचा तर मी तुम्हाला व्हिडिओ पाठवला आहे। आधी तिकडे त्या साईडला जाऊ नकोस। तर हे आमचं छोटासा आजूबाजूचा परिसर आहे, ज्याचे चिकूचं झाड आहे, चिकू छोटे छोटे लागलेले आहेत झाडांना। आणि हे आपलं जामचं झाड आहे, मी तुम्हाला जाम काढून दाखवते। तर छान आमचे फ्रेश असे जाम आहे। इथे भरपूर जाम आहे। हे बघा, हे असे लगडलेले आहेत जाम, छान असे। आधी ते नको काढू, छोटे आहेत ते। आणि पूर्ण भरलेलं आहे झाड जामनी। आणि तशीच खाली पण पडलेत बघा। इथे पायनॅपल आहे। हां, हे पायनॅपल आहे आणि हे गवती चहा आहे। जस्ट इथे मिरची लावली आहे पायनॅपल आमच्या आईनी लावले मिरचीची झाडं। हे बघा, आता मला वाटतं आईनी मिरच्या काढल्या त्याला 2-3 दिवसापूर्वी। हे बघा, मिरची आहे आणि अननस आहे। हे नारळाचं झाड आहे आणि कढीपत्ता पण आहे बघा, भरपूर कढीपत्ता आलाय असं। आणि हे जाम एवढे पडतात ना, खूप पडतात ते, पक्षी येऊन सगळे ते पाडून टाकतात। आणि इकडे बघा, आधी तिकडे जुना वाडा आहे। वाडा म्हणजे ते पहिली आई गुरं म्हणजे गाई वगैरे अशा असायच्या आमच्याकडे। त्यामुळे आता हे सगळं बघा, ते गाई बांधतात, गाई वगैरे बांधतात त्याचे, म्हणजे अजून असंच ठेवलेलं आहे ते गाई वगैरे बांधण्यासाठी इथं। आणि असं नंतर ते पालापाचोळा गोळा करतात, ते टेक आहे लाकडाचं, बरीचशी लाकडं आहेत, बरंचसं काही सामान आहे इथे। आणि हा जुना वाडा आहे आमचा। आणि ही लाकडं आहेत, ते चूल वगैरे पेटवायला, चूल वगैरे पेटवायला तसं असं। त्या साईडला दाखव, आपलं त्या साईडला मस्त जाम लागतोय तर असं। आणि बघा, ह्या साईडला पण आहे ना, अनंताचं झाड आहे, कढीपत्ता आहे, जास्वंदीची झाडं आहेत। इकडे ते वादळ वाऱ्यामध्ये पत्रे वगैरे पडलेले, थोडंसं बघा नुकसान झालं आमचं। असं निसर्गरम्य आहेत इथे, आजूबाजूला घरं पण आहेत। आता तुम्हाला मी ना वरती टेरेस दाखवते आमचा। या सर, आपण टेरेस पाहूया। आणि हे शेकाचं झाड आहे, शेंगा लागलेल्या 12 महिन्यामध्ये शेंगा असतात। छान असं वातावरण आहे इथे, निसर्गरम्य परिसर असल्यामुळे छान असं डोंगर दऱ्या दिसत आहे। आणि ही जस्ट आता आमच्या बाजूला एक बिल्डिंग झालेली आहे, आमचं संत रोहिदास नगर आहे, त्याच्यात एक बिल्डिंग आहे। इथे IDC बँक पण आहे ह्या बिल्डिंगमध्ये। आणि बघा, शेंगा बघा, ह्या शेंगा दिसत आहेत इथे। आणि तिथे आम्ही कपडे वगैरे घालतो, सुकत वगैरे छान असं। गणपतीची गाडी दाखवा इकडं। आणि हे आम्ही ना गणपती आणतो ना, त्याच्यासाठी आम्ही गाडी बनवून ठेवलेली आहे। मग ती मोठा गणपती असतो आमचा, अगदी 1-1.5 फुटाचा, त्यामुळे आम्ही ही बनवूनच घेतलेली आहे गाडी। आम्ही 2 सिंटेक्सच्या टाक्या लावलेल्या आहेत। एक टाकी आहे बाहेरच्या साईडला, तिथे पहिले एक बाथरूम होता।
हे जुनं सामान मटेरियल सगळं पडलेलं आहे. आता ते थोडंसं आवडायचं आहे काम. हा रोड आहे आणि इथे छान असं उंबराचं झाड आहे. एकदम थंड हवा येते या ठिकाणी. एकदम चांगला व्ह्यू दिसतो इथे. हां, इथून पूर्ण असं छान व्ह्यू दिसतो बघा. या साईडला पण तिथे दरवाजा आहे. सदाबहार असं आमच्याकडे काय म्हणतात त्या ह्या फुलांना चाफ्याचं सदाबहार म्हणजे तो नेहमीच फुललेला असतो. असा सदाबहार चाफा आहे आमच्याकडे व्हाईट कलरचा. हे सगळं फुल आहे. जरी दे बघू दे. थोडं लांब आहे, आपण नाही करायचं. मी काढण्याचा प्रयत्न करतो आहे चाफ्याचं फूल. त्याच्याकडे दे. मस्त मजा करते. अरे मस्ती नका करू. दुसरी एक हे घे ना, स्टिक घे ना. बघा खूप छान आहे. पूर्ण फुललेला आहे चाफा. इथे चांगला व्ह्यू दिसतो इथून पण. समोर माझ्या मित्राचा, हा माझा मित्र आहे, त्याचा टेरेस आहे. काय करायचं. आणि गोल बांधून त्याला एक पाकळी तुटली, जाऊ दे.